वर्षांची मेहनत, रात्रंदिवस केलेला अभ्यास आणि एका क्षणात सगळं शून्य होतं. नमस्कार, मी ब्रह्मानंद जाधव. महाभूमी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं आज नुकसान होत आहे. तो म्हणजे नीट परीक्षा रद्द आणि विद्यार्थ्यांचा उडालेला गोंधळ. 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेल्या या नीट परीक्षा पेपर फुटीच्या आरोपामुळे गैरव्यवहाराच्या संशयावरून NTA रद्द केली आहे ही परीक्षा, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. नाशिक असेल, पुणे असेल, लातूरसह महाराष्ट्रात तपास सध्या सुरू आहे. काही आरोपींनाही पकडलेला आहे. यामध्ये 3 मे 2026 हा दिवस देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी करिअरचा टर्निंग पॉईंट होता, पण तोच दिवस एक अनिश्चिततेचा आणि धक्क्याचा ठरला आहे. नीट परीक्षा पुन्हा एकदा वादात सापडली. 22 लाख विद्यार्थ्यांनी जवळपास ही परीक्षा दिली होती आणि अचानक निर्णय आला, तो म्हणजे परीक्षा रद्द झाला. का? तर कारण होतं पेपर फुटीचं. होय, तब्बल 180 पैकी 140 प्रश्न बाहेर पडले यातले. पण इथे प्रश्न फक्त पेपर फुटण्याचा नाही मित्रांनो, प्रश्न आहे तो त्या व्यवस्थेच्या अपयशाचा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संस्था देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांची जबाबदारी सांभाळते, पण वारंवार तेच प्रश्न. सुरक्षा कुठे आहे? नियोजन कुठे आहे? 2024मध्ये जे घडलं तेच आज पुन्हा 2026च्या नीट परीक्षेच्या संदर्भात घडलेलं आहे. कॉपीमुक्त परीक्षेची भाषा सर्वत्र केली जाते आणि वास्तवात जर बघितलं तर कॉपीचं साम्राज्यच असते. म्हणजे परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षेचे आवाहन व्यवस्थापन आणि सरकारकडून केले जाते, मात्र हेच कॉपीमुक्तीचे आवाहन आज एक आव्हान बनले आहे. मग ती परीक्षा राज्य किंवा केंद्रीय बोर्डाच्या 10वी-12वीची असो, किंवा शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा असो, CTET असो, नीट असो, या सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार इतका वाढला मित्रांनो की परीक्षार्थींना त्याचा म्हणजे वारंवार फटका बसतोय. शिवाय परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा एक कुठेही विचार होत नसल्याचं सध्या दिसून येत आहे. नीट परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली. जेव्हा एक दिवसावर ही परीक्षा आली होती त्यावेळेस 2 मे रोजी 12वी परीक्षेचा निकाल जाहीर केला शिक्षण विभागाने. म्हणजे ही निकाल जाहीर करण्याची घाई का? यावेळी 12वी परीक्षेचा निकालही घटला. अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी आले. नीट परीक्षेच्या अगदी एक दिवस अगोदर 12वीचा निकाल लागला. त्याचा परिणामही या विद्यार्थ्यांवर झाला. कडक उन्हात, काही ठिकाणी तर सुविधा नव्हती, सुरक्षेचा अभाव होता. हे सर्व असताना नीट घेण्यात आली. त्याचे परिणाम स्वरूप जर बघितले तुम्ही तर नीट परीक्षेचा अनेक केंद्रावर गोंधळ उडाला. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार का होत नाही? आता हीच नीट परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, ती पसरणारच. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांचा विचार, त्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार? परीक्षा रद्द करणं सोपं आहे हो, पण ज्या विद्यार्थ्यांना यावेळेस खात्री होती की यावेळी मी चांगल्या गुणांनी नक्की पास होणार, चांगले गुण मिळवणार, त्यांचं काय? लाखो रुपये क्लासवर पालकांनी खर्च केले, वर्षानुवर्षांची मुलांची तयारी आहे आणि शेवटी रिसेट बटन दाबणार. ही फक्त परीक्षा नाही, ही आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची एक प्रकारचा खेळच चालवलेला आहे. सरकारकडून मोठे दावे केले जातात, पेपर फुटणार नाही. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडूनही हेच मोठमोठे दावे केले जातात पारदर्शकतेचे. पण सिस्टमच जर फुटली असेल तर काय करणार? आता प्रश्न असा आहे, ही चूक नेमकी कोणाची? संस्थेची आहे, व्यवस्थेची आहे, की पूर्ण सिस्टीमची आहे? आज रोजी 22 लाख विद्यार्थ्यांचं भव्य प्रश्नचिन्हात अडकलेलं आहे. मेडिकलला जाण्याचा त्यांचा जे स्वप्न होतं त्यावर पाणी फेरलेलं आहे. पुन्हा परीक्षा होईल, पण हा जो काही व्यवस्थेवरचा हरवलेला विश्वास आहे तो परत येणार नाही. या मुलांनी जी काही तयारी केली पुन्हा परीक्षेची, पण पुन्हा परीक्षा द्यायची म्हटल्यावर या विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येत असतात हेही बघणं महत्त्वाचं आहे. पुन्हा परीक्षा तर होईल, पण पुन्हा परीक्षा होत असताना यावेळी आधीसारखं जे सोपं वाटत होतं ते या मुलांना आता वाटणार नाही ना. नीट परीक्षा दिल्यानंतर पुन्हा त्याच परीक्षेसाठी तयारी करणं अनेक विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण होतं. दीर्घकाळ विश्रांती न घेता सतत अभ्यास केल्यानं
शरीर आणि मेंदू दोन्हीही थकतात। याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर, स्मरणशक्तीवर आणि बौद्धिक क्षमतेवर होऊ शकतो। अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं एकच माहिती पुन्हा पुन्हा वाचली तरी ती लक्षात राहत नाही। काही विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांचे पेपरही चांगले गेले होते, म्हणजे अक्षरशः मुलं मुली रडलेत जो हा प्रकार नीट परीक्षेमुळे झाला आहे। तो पुन्हा मी चांगली कामगिरी करू शकेल का नाही हा प्रश्न त्यांच्या मनात आहे। माझा आधीचा पेपर कसा झाला असेल। विद्यार्थी सतत आधीच्या परीक्षेचा विचार करत राहतात, प्रत्येक उत्तरावर शंका घेतात आणि हा अतिविचार त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक थकवतो। अशा वेळी विद्यार्थी फक्त अभ्यासच करत नाही तर ते नैराश्य, अनिश्चितता आणि मानसिक थकव्याशी झुंज देत असतात। या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, या सर्व गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे होता। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, विश्लेषणासाठी महाभूमी डिजिटलशी जोडलेले रहा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।